नमस्कार, आपला नेचर न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण पाहणार आहोत आरोग्य वार्ता. केवळ अनुवांशिकता नव्हे, ताण, कमी झोप ठरते मधुमेहाचे कारण. काळजी घेण्याचे आवाहन. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचा विळखा. लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा. आजचे युग धावपळीचे असून कधी कोणता आजार होईल हे सांगता येत नाही. म्हणून मधुमेह होण्यासाठी अनुवांशिकता हे एक कारण असले तरी पुरेशी झोप न होणेही कारणीभूत असल्याचे नवीन संशोधनातून पुढे आले आहे. मधुमेहाच्या समस्येमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण, साखरेची पातळी वाढल्यावर वारंवार तहान लागणे, लघवीला जाणे अशी लक्षणे दिसतात. याशिवाय याचा तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. एका संशोधनानुसार मधुमेहामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे रुग्णांना निद्रानाश, वारंवार जागेने झोपण्यास त्रास होणे किंवा खूप झोपेचा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते तुमची झोप नीट होत नसेल तर रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. या आजारामध्ये सर्वात जास्त वाढणारा आजार मधुमेह. जगातील 18 कोटी मधुमेहापैकी 6 ते 8 कोटी आपल्या देशात आहे. अनुवांशिकता. मधुमेहाची कारणे. त्यामध्ये पहिला कारण आपण पाहणार आहोत अनुवांशिकता. तर कुटुंबातील कुणा एकाला मधुमेह असेल तर अनुवांशिकतेच्या रूपाने पुढच्या पिढीला होण्याचा धोका असतो. ज्याच्या कुटुंबात अशी डायबेटिक हिस्ट्री असे तेथील पुढील आहार व विहार खूप काळजी घ्यावी लागते. दुसरा कारण म्हणजे ताण. ताणतणावामुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. तणावरहित आयुष्य जगले तर सकारात्मक परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे संतुलित आहारासोबत ताणतणावापासून मुक्त जगण्याची शैली अंगीकारली पाहिजे. तिसरं कारण आहे कमी झोप. कमी झोप घेणे हे देखील मधुमेह होण्यास कारणीभूत आहे. मन प्रसन्न राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोप कमी झाल्यास शरीरावर बाधक परिणाम होतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या असा सल्ला डॉक्टर देतात. मोबाईल, वेब सिरीजने उडवली झोप. आजची पिढी टेक्नो सॅव्ही झाली आहे. याचा काही वाईट नाही, परंतु या तंत्रज्ञानयुक्त साधनांचा केव्हा आणि किती तास वापर करावा याबाबत काही टिप्स आरोग्य विज्ञानाने सांगितले आहेत. पण काही युवा पिढी मोबाईल, वेब सिरीजच्या आहारी जाऊन स्वतःची झोप उडवित आहेत. रोज किती तास झोप? आरोग्य विज्ञान व नवीन संशोधनानुसार किमान 6 ते 7 तास झोप घेणे सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे. झोप पुरेशी झाली नाही तर शरीराचे संतुलन बिघडते. पुरेशा झोपेने शरीरातील महत्त्वाच्या हार्मोन्सचा समतोल राखला जाऊन जीवन पद्धतीशी निगडीत विकार टाळता येऊ शकतात. रात्री उशिरा झोप घेणे, रात्रपाळी करणे किंवा इतर काही कारणामुळे पुरेशी झोप होत नसेल तर भविष्यात मधुमेह होण्याचा धोका वाढतो. कमी झोपेमुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावामुळे इन्सुलिनचे कार्य बिघडते आणि अशा लोकांना मधुमेह होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे नियमित झोप, स्वस्थ जीवन, नियमित 6 ते 7 तासाची झोप घेणे आवश्यक आहे. डॉक्टर प्रफुल्ल मधुमेह तज्ज्ञ भंडारा. तर आज आपण पाहिलेलं आहो की कशा प्रकारे मधुमेह आपल्या शरीरामध्ये मधुमेह वाढतो. त्याचे कारणमध्ये अनुवांशिकता, झोप आणि झोपेची कमी आणि त्यामुळे वाढणारा ताण हे आपल्या मधुमेहाला मोठ्या प्रमाणात वाढवत असतात. कारण आता आपली जीवनशैली जी आहे ती बदलत चाललेली आहे. आपण काही लोक रात्रीची पाळी करतात. रात्रीची पाळी म्हणजे रात्रीच्या पाळीला
रात्रभर काम करतात कंपनीमध्ये किंवा कुठेही, आणि त्यामुळे त्यांची झोप होत नाही आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम पडतो. कारण निसर्गाचं चक्र हा दिवसा काम करणे आणि रात्री झोप घेणे असं असल्यामुळे उलट जर झालं तर त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि काही लोक मोबाईलमध्ये व्यस्त असतात, टी व्हीमध्ये व्यस्त असतात, त्यामुळेही आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. मेन गोष्ट आहे तणाव आणि कमी झोप या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलेलं आहोत की केवळ अनुमानसिकतामुळेच मधुमेह होत नाही, तर ताण आणि कमी झोप हे सुद्धा आणि बदलती जीवनशैली यामुळे सुद्धा आपल्या मधुमेहाचा आजार होऊ शकतो. त्यापासून वाचण्यासाठी आपण उपाय पाहिलेले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.